महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या आंदोलनाची चर्चा आहे, ती म्हणजे क्लेशदायक आंदोलन, आणि ते करतायत विवेक भाऊ पंडित। आपण विवेक भाऊंनाच विचारूया की या आंदोलनामागची पार्श्वभूमी काय आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी काय। विवेक भाऊ, आम्हाला प्रश्न असा आहे की आपण सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असताय, सत्ताधारी तुम्हाला आढावा समितीचा अध्यक्ष करतायत, म्हणजे गेली 6 वर्ष तुम्ही अध्यक्ष आहात। या 6 वर्षामध्ये तुम्ही जे सगळे प्रश्न वरती घेतलेले आहेत, उचललेले आहेत, तो गावठाणाचा प्रश्न असेल किंवा इतर कातकरी वाड्यांच्या गावठाणांचा प्रश्न, वनपट्ट्यांचा प्रश्न, किंवा आता आदिवासी मुलींची खरेदी विक्री, बालमजुरांचं शोषण, या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही मंत्रिपदावर असतानाही तुम्हाला जे काही अपयश येताना आम्हाला दिसतंय ते खरं तर आम्हाला क्लेशदायक आहे। तुम्ही तिथे अपयशी ठरलेले आहात असा आमचा आरोप आहे। नेमकं या आढावा समितीची कार्यपद्धती काय? कारण शासन हे नेहमी तुम्हाला गृहीत धरतंय असं आम्हाला वाटतंय, नेमकी परिस्थिती काय? आपण आढावा समितीच्या दृष्टीने मी अपयशी ठरलो असं आपण म्हणाल, तशी वस्तुस्थिती नाही आहे। कारण आढावा समितीला काही यश मिळणार असं काही नव्हतंच। म्हणजे आढावा समितीचं काम जे आहे ते काही राबवण्याचं नव्हतं किंवा काही नवीन घडवण्याचं नव्हतं। तर आढावा समितीची रचना तशासाठी केली होती की शासनाच्या ज्या आजच्या अस्तित्वात असलेल्या योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास करणं आणि त्या योजनांचा अभ्यास करून आदिवासींच्या जीवनामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये, राहणीमानामध्ये सर्वांगीण बदल कसा करता येईल याबाबत शासनाला शिफारशी करणं। आपण किती शिफारशी केली? म्हणजे भूमिका एवढीच आहे, आढावा समितीचा रोल एवढाच, शिफारशी करणं। आता मी किती शिफारशी केल्या तर महत्वाच्या शिफारशी मी तुमच्याकडे देतो। मी केलेल्या महत्वाच्या ठळक शिफारशी 167। आता मला पुढचा प्रश्न आहे, 167 शिफारशींवर नेमकं काय केलं? त्या 167 शिफारशी शासनाने काय केलं? म्हणून आता 167 शिफारशींपैकी ज्या शासनाने केलं, म्हणजे शासनाने काय केलं तर शासनाने मला नेमलं, म्हणजे शासनाने केलं बरोबर। आता मी या शिफारशी ज्या केल्या त्या ज्या शासनाला केल्या त्याबद्दल शासनाच्या प्रशासनाने जे काही करायला पाहिजे होतं ते मी असं म्हणेन की जवळपास केलेलं नाही। आमचा आरोप काही अपवाद वगळले। अपवाद कोणते आहेत तर कातकरीच्या 2 शाळा, 3 बंद पडलेल्या शाळा होत्या, त्या 2 चालू सुरू करा कातकरींसाठी, ही माझी मागणी मान्य केली। एक लाहोरला सुरू झाली, एक पेणला सुरू झाली। त्यानंतर लाहोरच्या जमिनीचा प्रश्न हा सुटला। त्यानंतर ग्रामविकास विभागाला ज्या सूचना आणि आयुक्तांना जे जबाबदार धरायचं होतं, मुख्यतः जात पडताळणी, आधार कार्ड वगैरे यासाठी तो एक GR मंजूर झाला। आणि महत्वाचा म्हणजे गावठाण, त्याचा एक GR हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं काढला, त्याच्यामुळे वन अधिकारामध्ये गावठाण आलं। हे महत्वाचे बदल झाले। किती लोकांना गावठाण मिळालं? आता किती लोकांना गावठाण मिळालं, किती लोकांना नाही मिळालं? म्हणजे आमच्या दृष्टीने तुम्हाला सांगतोय की गावठाण पालघर जिल्ह्यामध्ये 106 लोकांच्या आपल्याकडनं कातकरी वाड्यांसाठी शिफारशी झाल्या होत्या, 104 या ठाणे जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या, भिवंडीमध्ये 12 झाल्या होत्या। हे सगळे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत, याच्यावरती नेमकी कारण आहे? गावठाणाचा GR आपण काढून घेतला, अंमलबजावणी कोणी करायची? शासनाला। आपल्या देशामधला सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे ना तो तुम्ही म्हणालात तो आहे, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानामध्ये ज्या तरतुदी झाल्या त्या तरतुदींना अनुसरून असे सर्व प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये झाले।
शोषणाच्या विरोधी झाले, समतेचे झाले, विषमता नष्ट करणारे झाले, जमिनीची विभागणी करणारे झाले, कुळ कायद्याचे झाले, आदिवासींना जमिनी देण्याबाबतचे झाले, आदिवासींच्या जमिनी काढून घेण्याबाबतचे झाले, बेकायदेशीर बळकावले असतील तर कायदे सर्व प्रकारचे झाले. अंमलबजावणी आमच्या देशाने अंमलबजावणीमध्येच मार खाल्ला. सिलिंगचा कायदा झाला आणि आमच्या देशात आता एकही नवा कायदा बनायला नको, आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करणारा एक कायदा बनवा असं सांगण्याची गरज आहे. की जे आहेत तेच बरं, काहीही नवीन. मी तर हे सांगतोय की कातकरींसाठी मी काही पॅकेज मागत नाहीये, पैसे देऊ नका, कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करा, कातकरी सुखी होईल. साधी गोष्ट आहे की वीटभट्टीवर जो कातकरी काम करतो, जो दिवसाला 2,000 विटा पाडतो, समजा 1000 विटा जरी त्यांनी पाडल्या तरी 1400 रुपये 1500 रुपये जर त्याला मिळाले 1000 विटांचे, तर तो 100 दिवस काम करणार असेल तर 1,40,000 विटांचे पैसे त्याला मिळाले. आणि 1,40,000 विटांचे समजा त्याला 1.5-2 लाख रुपयापर्यंत त्याचं जर 1.5 लाख आपण कमीत कमी धरू 1.5 लाखाचं त्याचं जर मजुरी त्याला मिळाली तर खर्ची जाऊन 2,000 रुपये जाईल खर्ची. म्हणजे त्याला किती 8 खर्चा ज्या होतील त्यात भागून तो 1,00,000-1.25 लाख रुपये घेऊन घरी जाऊ शकतो. कायद्याची अंमलबजावणी केली तर कोणता कायदा अंमलबजावणी केली पाहिजे तर पैसे देऊन पैशाच्या बदल्यात काम करून घेणं म्हणजे वेठबिगारी. माझं असं म्हणणं आहे की या वेळेला शासनाने सर्व वीटभट्ट्यांच्यावर जावं, प्रत्येक मजुराला विचारावं, प्रत्येक मालकाला विचारावं की तुझ्या अंगावर बयाना किती आहे, तुझ्या अंगावर 20,000 रुपये बयाना आहे, तहसीलदारने पत्र द्यायचं तुझा बयाना फिटलाय, कायद्याची अंमलबजावणी करायची ना, दुसरं काहीच नाही करायचं. त्यात बयाना तुझा फिटलाय असं जर म्हटलं आणि तू काम कर ना, इथेच काम कर, तुझा काही गुन्हा दाखल होणार नाही, काही नाही होणार. मालकाला नोटीस दिली जाईल याच्याकडून बयाना मागायचा नाही, सोपं आहे नाही, कुणावरही गुन्हा नाही दाखल होणार. तो कातकरी दारिद्र्य रेषेच्या वर यायला सुरुवात होईल. तुमचा एक पैसा नको, तो काम करतोय ना, तो काम करतो, काम करणारा वीटभट्टी मालक त्याला पैसेही देतोय. फक्त गडबड कुठे होते की काम नाही त्यावेळेला तो बयाना देतो, तिकडे गडबड होतो. एकदा हे झालं आणि एकदा बयानाची पद्धत गेली तर पुढच्या वेळेला त्याचं लग्न तो 2-5,000 रुपयात करेल, नाही देवळात जाईल ना गळ्यात टाकेल. जोपर्यंत त्याला बयाना मिळतो तोपर्यंत 1,00,000 रुपयात 4 बोकड कापून तो लग्न करणार, कर्जबाजारी होणार, मग ते जबाबदारी होईल ती. त्यामुळे ही जी अशी परिस्थिती आहे, ही परिस्थितीत कायद्याच्या अंमलबजावणीनेच आता बालविभागाच्या कायद्याच्या अंमलबजावणी करतो का आम्ही, आमचा बालविकास विभाग काय करतो, आमचा बालकामगार विभाग काय करतो, हे जे विकास कामाचे कायद्याची अंमलबजावणी करणारे आहेत ना, काय शब्द वापरावा मला कळत नाही, पण हे रद्दत विभाग आहेत सगळे, यांना कायदेच माहित नाही. त्या बालकल्याण समिती आहेत ज्यांना सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स दिले, बालकांचं काळजी आणि संरक्षण बघायची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांना धड कायद्याची माहिती नाही, काही करतात आणि पोरांना अडकवून ठेवतात. दुसरा प्रश्न वनपट्ट्यांचा. आम्ही जर बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 14,737 प्रकरणं आजही प्रलंबित आहेत. हे विवेक पंडित यांनी स्वतः एक मोठं आंदोलन उभारलं होतं. तुम्ही स्वतः पालघरमध्ये बसला होता, हजारोच्या संख्येने लोक आली होती, तेव्हाही आपल्याला आश्वासन मिळालं होतं, त्याचं काय झालं? 41 वर्ष झाली मी वनपट्ट्यावर लढतोय. पहिला मोर्चा आम्ही 1 जानेवारी 84 काढला होता, पारोळहून ठाण्याला, जेव्हा काही कायदा नव्हता. आम्हाला पलाट द्या, पलाट आमच्या नावे करा अशी आमची मागणी होती. तेव्हापासून ते सतत आंदोलनं करत होते. म्हणजे संघटना झाल्यापासून सतत आंदोलनं कोणत्या विषयावर, तर वनपट्ट्यावर सतत. आता 2019ला की 2016ला मला आता नेमकं आठवत नाही, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते त्यावेळेला आंदोलन झालं.
16 आणि वनपट्ट्याचा विषय निघाला. त्यावेळेला मी मांडलं होतं की आता हे 8 वर्ष होऊन गेले वनपट्टा झालेला. 2006चा कायदा ना, 10 वर्ष होऊन गेले, अजून किती काळ, म्हणून त्यांनी मान्य केलं आणि कार्यक्रम आखला. 6 महिन्यामध्ये म्हणजे 15 ऑगस्टला सर्वांचे वनपट्टे देणार असा कार्यक्रम आखला. कालबद्ध कार्यक्रम. आम्ही त्यांना सांगितलं कालबद्ध कार्यक्रम आखला कार्यक्रम 2016ला. त्या कालबद्ध कार्यक्रमाची 80 की 83 झाली. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पुन्हा मोर्चा काढला. पुन्हा उद्धव ठाकरेंनी 2019ला पुन्हा कालबद्ध कार्यक्रम आखला 2006चा. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर आणखी 21ला परत कालबद्ध कार्यक्रम 6 महिन्यातला. आणि प्रत्येक वेळेला कालबद्ध कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला 15 ऑगस्टचा, की 15 ऑगस्टपर्यंत संपवा. नाही आजपर्यंत झालेला नाही. गेल्या वर्षी 12 रात्री 13 दिवस, पालघर 12 रात्री 13 दिवस म्हणजे पितृपक्षातले पूर्ण पितृपक्ष, सर्व पितरी अमावास्या 13व्या दिवशी लोक तिथे होते. म्हणजे कुणी पित्र गेले नाहीत, सगळ्यांची पित्र तिथे होते कलेक्टर ऑफिसला. त्यानंतर लगेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत 9 रात्री 10 दिवस, बरोबर नवरात्रीचे 10 दिवस इथे पालघरला लोकांनी सण बघितला नाही. इतके दिवस केलं. पालघरला लिहून दिलंय की 31 डिसेंबर 2024च्या आत सर्व निपटारा होईल. आता 31 डिसेंबर 2025 करायचं काय? विवेक पंडित यांना सरकार गृहीत धरते. आमच्या डोक्यातला प्रश्न आहे, जनतेच्या डोक्यातला, की जेव्हा निवडणुका येत आहेत त्यावेळेस विवेक पंडित आणि त्यांची श्रमजीवी संघटना ही सत्ताधारी पक्षाबरोबर असणार हे त्यांना माहिती आहे. त्याचा फायदा संघटनेला काय? नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेस गृहीत धरलं जातं. गृहीत धरलं जातं असं मी म्हणत नाही, गृहीत धरलं जातं असं म्हणत नाही. कदाचित आमचे मार्ग चुकत असतील. म्हणजे आम्ही अति मवाळ भूमिका घेतो असं असेल, किंवा आम्ही असंच वाटतं मला की मवाळ भूमिका घेतो आम्ही फार, की सरकारने नाही केलं आणि प्रशासनाने नाही केलं तरी आम्ही त्यांची हे करून ठीक आहे बाबा, नाही केलं तर नाही केलं, नंतर करतील असं करून करत असतो आम्ही. किंवा ठीक आहे आता नाही केलं तर पुढे करा असं कदाचित आम्ही करत असतो. 42 वर्ष झाली. आमची भीती नाही आहे. 42 वर्ष झाली आमची भीती नाही आहे. मार्ग बदलावा लागेल असं वाटतं मला. त्या संघटनेची भीती कमी झाली आहे. तो संघटनेची भीती कमी झाली. नाही, आज पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या दृष्टीने एकमेव संघटना आहे की ती प्रत्येक प्रश्नावर लढते. म्हणजे आम्ही आदिवासी मुलींची विक्री होताना बघतोय, आमचे राज्यकर्ते आमचे लोकप्रतिनिधी कोणी बोलताना दिसत नाही. तिथे विवेक पंडित यांची समाजवादी संघटना बोलताना दिसते. जिल्ह्यामध्ये एकमेव संघटना आहे की ती प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवते. त्या संघटनेचं जर कुणी ऐकत नसेल तर बाकीच्यांनी करायचं काय? ही परिस्थिती अशीच राहणार नाही. संघटनेनी थोडंसं, पण संघटना हिंसक धोरण तर कधी घेणार नाही, पण संघटनेने अहिंसक पण कडवट धोरण असं स्वीकारण्याची गरज आहे कदाचित. त्याचसाठी मी आत्मक्लेश करतोय. कारण मला विचार करता येईल की आम्ही जे मार्ग वापरतो ते मार्ग योग्य आहेत का अयोग्य आहेत. आता कोणते नवीन मार्ग मला कोणीतरी येऊन सद्बुद्धी देईल किंवा आता यापुढे या मार्गाने जा. मग आढावा समितीची अध्यक्षपदाचं काय? मला एक पब्लिकसाठी सांगा, आमच्या प्रेक्षकांसाठी, की त्याच्यामध्ये तुम्हाला भत्ता किती मिळतो, तुमच्याकडे कार्यालय कोणतं आहे, तुमच्याकडे कर्मचारी किती आहे आणि तुम्हाला अधिकार किती आहेत? आढावा समितीला कार्यालय नाही. जे माझं कार्यालय ते आढावा समितीचं कार्यालय. मला तिथे पगार आहे 7,500 रुपये. तो पगार मी नेमलेल्या दिवसापासून घेतलेला नाही. मला भत्ता आहे 10,000 रुपये टेलिफोनचा, तो सुद्धा मी घेतलेला नाही.
मला 10,000 रुपये भत्ता आहे प्रवासाचा, तो सुद्धा मी घेतलेला नाही. त्यामुळे मला मिळणारा भत्त्यातला एकही रुपया मी त्याला स्पर्शही केलेला नाही, मागितलेलाही नाही. आणि त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे मागितला, क्लेम केला तर मला देतील, पण मी क्लेमही केलेला नाही. मला असं वाटतं आत्ता अलीकडे एक क्लेम केलाय की महिन्याला 1 रुपयाप्रमाणे मला तुम्ही द्या, की ज्यामुळे मी तुमचा बांधलेला आहे. ते गेलंय की नाही गेलं मला माहित नाही, पण महिन्याला 1 रुपयाप्रमाणे मी त्याच्याकडे मागितले. नंतर मला 3चा कॉन्ट्रॅक्टवरचा स्टाफ आहे, तो माझी कामं करतो, तो कॉन्ट्रॅक्टवरचा आहे. पण हे आढावा समितीचं अध्यक्षपद हे नेमकं निर्माण कशासाठी केलं आणि त्याचा उपयोग या पलीकडे माझ्याकडे काही नाही. काही नाही. तीनचा एक शिपाई आहे आणि एक क्लार्क आहे आणि एक पी आहे, बस एवढे असेल. आणि त्यांना सरकार मला वाटतं 15,000 वगैरे देते, बाकी काय. मग आढावी समितीचा उपयोग आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला काय? तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी असं की तुमचा भाऊ म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री येतील तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बाजूला दुसरे कोणी मंत्री बसलेले असतील, त्याच्यानंतर मला बसायला देतील आणि माझ्यानंतर मग राज्यमंत्री बसतील आणि त्याच्यानंतर आमदार बसतील. हा एक प्रोटोकॉल म्हणून मिळणारा फायदा आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे म्हणजे तुम्हाला खुर्चीत बसायला मिळेल, त्या जवळच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या खुर्चीत बसायला मिळेल, हा एक तुम्हाला फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे तुम्ही कार्ड छापू शकता, पण ती मी काही कार्ड फार छापली नाहीत. मी काय राज्यमंत्र्याची कार्ड होतीच मला वाटतं माझ्याकडे, त्यामुळे मी काही ती छापली नाही. दुसरं म्हणजे तुम्ही शिफारशी करू शकता, त्या मी केल्या नाहीत कोणाला, की याला हे द्या, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याला ते द्या, तेही मी काही केलं नाही. त्यामुळे मी त्या अर्थाने मी काही केलं नाही. म्हणजे मला जे काही करायचं होतं. तर बाकी आढावा समितीचं एक म्हणजे आढावा समितीमुळे काय करू शकलो, तर आढावा समितीमुळे ज्या ज्या जिल्ह्यात गेलो त्या जिल्ह्यामधले अंमलबजावणीचे जे प्रश्न होते ते मात्र मी सोडवून घेऊ शकलो. तो फायदा झाला. हा, तो फायदा झाला अंमलबजावणीची. म्हणजे उदाहरणार्थ आता मी लोकांना नव्याने सांगितलं की काय आहे ते मी बघणार नाही, कारण मला आढावा समितीत गेलं की ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि चांगलं 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 काय आहे ते दाखवायचे, एवढे एवढे कागद ठेवायचे. मग ते कागद वाचता वाचताच माझा अर्धा वेळ निघून जायचा आणि मग काय चला 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 करून संपली आज आढावा समिती, असं व्हायचं. अशी माझी 4 वर्षे गेली. मग माझ्या लक्षात आलं की अरे मी आढावा समिती इथे घेतो आढावा, मला गावात जाऊन आढावा घेतला पाहिजे. मी गावात जाऊन जेव्हा आढावा घ्यायला लागलो तेव्हा खरा आढावा कळायला लागला की काय परिस्थिती. तुझं आधार कार्ड दाखव रे, तुझं जॉब कार्ड दाखव रे, मग तुला रोजगार हमी मिळाली होती का रे, अशा त्या भानगडी कळायला लागल्या. आणि मग मी असं सांगितलं दोन्ही जिल्ह्यांना की 24 मुद्दे दिले की या मुद्द्यावर विशेषतः आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, जातीचा दाखला, त्यानंतर जॉब कार्ड, शाळा, अशा याच्यावर मुद्दे 24 मुद्दे दिले की किती लोकांना नाही गावामध्ये आधार कार्ड, किती लोकांना नाही त्याची यादी, गावामध्ये जातीचा दाखला किती लोकांना नाही त्याची यादी, ती नाहीची यादी काढली. त्यामुळे आता कॉन्सन्ट्रेट त्या लोकांना द्या अशी सुरू झालं. नाही तर यादी कशाची असायची, कोणाला दिलं त्याची यादी असायची, राहिली किती ते नाही. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाच्या विकासामध्ये दिलं किती लोकांना हे आता कुणी सांगू नये, राहिले किती ते सांगा, बदल घडेल. नाही कळेल की बाबा या देशात विकासासाठी इतका पैसा आम्ही खर्च केलाय, पण आता आम्हाला एवढे लोक राहिलेले आहेत ते बोलतच नाही कुणी. इतके दिले असं म्हणतात, इतके राहिले ते कधी देणार त्यांना? म्हणजे काय देशाला 100 वर्ष होतील तेव्हा देणार का? म्हणून आढावा समितीचं अध्यक्षपद हे गावात जाऊन गावातली कामं करून घेणं, जिल्ह्यात जाऊन जिल्ह्यातली कामं करून घेणं इतपुरतं ठीक आहे. आता तुम्ही जे आंदोलन करताय त्या आंदोलनानंतर श्रमजीवीची भूमिका, श्रमजीवी संघटनेची किंवा तुमची भूमिका सरकार विरोधात बदलेल की आणखीन काही करणं गरजेचं आहे? नाही, आम्ही सरकार हे आम्ही सरकारचं कामं घटनादत्त जी कामं आहेत ती सरकारने करायचीच, याच्याबद्दल आपला आग्रहच असतो. ते सरकार कोणाचंही असेल. बरोबर.
त्यामुळे तसा आग्रह संघटनेचा राहणारच आहे. ते काय आम्ही आता केलं म्हणून सरकारने काही हे नाही केलं आणि तसं हे नाही आहे. त्यामुळे ते सरकारकडून करून घेण्यासाठी संघटना निर्धार करणार आहे आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा निर्धार करणार आहे की लोकांना लढायला अजून तयार करायचं, कातकरी समाजाला लढायला जागृत करायचं. जोपर्यंत कातकरी समाज लढायला तयार होणार नाही तोपर्यंत त्याची ही परिस्थिती बदलणार नाही. तो आज भुके कंगाल आहे. तो त्याची परिस्थिती बदलण्याकरता हे जे कायद्याची अंमलबजावणी आपण म्हणतो ते कायद्याची अंमलबजावणी एकदा तो उपाशी राहू द्या, पर्याय शोधून द्या त्याला. आपण त्याला स्वस्त पर्याय दिले त्याच्यामुळे त्यांची वाट लागलेली आहे. तर त्यामुळे तशा पद्धतीचं जर झालं तर या कातकरी समाजाला संघटनाच बदलेल, दुसरं कोणी बदलणार नाही असाही माझा विश्वास आहे. म्हणून संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तेज यावं, संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा, संघटनेच्या कार्यकर्त्यांमधली मरगळ जावी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्याला करण्याला धार यावी, हा या सर्व याच्या मागचा उद्देश आहे. आणि ते होईल असं मला वाटतं. प्रेक्षको, आपण विवेक भाऊंचं पूर्ण म्हणणं आता ऐकलं असेल. खरं तर संघटना 42 वर्षानंतर आता काही कात टाकू इच्छिते, बदल घडवू इच्छिते आणि तो बदल नक्कीच महाराष्ट्रातील आदिवासींसाठी, गोरगरीब जनतेसाठी निर्णायक असेल असं आता समजायला हरकत नाही.